हाय हॅलो नमस्कार. आज मी तुम्हाला माझा एक छोटासा किस्सा सांगणार आहे, त्यामुळे व्लॉग पूर्ण बघा. पण त्याआधी माझं रुटीन शेअर करते. आता हा व्हिडिओ माझा अर्ध्या रात्री 1 वाजताचा आहे. आता आमच्याकडलं कोणीच नव्हतं झोपलं आणि त्यामुळे हे बोलले की जा काहीतरी नाश्ता बनव खायसाठी. आणि मला अर्ध्या रात्री कांदा टोमॅटो चिरायचा जाम कंटाळा येते, त्यामुळेच पॉपकॉर्नचे पॅकेट ठेवून होते तेच करायला घेतले. आणि झालं असं की मी ते अर्धे फुटत होते तेवढ्यातच मी त्याचं झाकण उघडलं आणि ते माझ्या अंगावर पण फटाफट उडायला लागले. त्यानंतर इकडे आम्ही छान पॉपकॉर्न रेडी झाले आणि खायला घेतले. आणि इकडे माझा भूत बघा, याला खाण्यात तर इंटरेस्ट नव्हता, पण एवढ्या रात्री पण याला खेळण्यामध्ये मात्र जाम इंटरेस्ट येतो. आता इथून माझा नेक्स्ट डेचा म्हणजे की आजचा व्हिडिओ आहे. आता झालं असं की मी संध्याकाळला 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागते, त्यामुळे माझा सकाळचा दिवस काही लवकर निघत नाही. आणि आज आमच्याकडे एक दीदी आल्या होत्या. आता वाजले तर फक्त 9च होते, पण त्या सर्व रेडी होऊन होत्या. अंघोळ वगैरे त्यांची सर्व झाली होती आणि मी त्यांच्यासमोर एकदम भुतींसारखी उभी राहिली, कारण मी जस्ट झोपून उठले होते आणि माझा फक्त ब्रश झाला होता. आता म्हटलं यांच्यासमोर भुतींसारखं गेलंच तर थोड्या वेळ गप्पा पण मारून घ्या. थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि त्या त्यांच्या घरी गेल्या. आता त्यानंतर आईंना म्हटलं की बघा, यांची तर अंघोळ पण झाली आणि छान रेडी पण आहे म्हटलं, आणि आपल्या कामाला तर अतापत्ता पण नाही. तर आई बोला की सर्वजणी तुझ्यासारख्याच नसतात की अर्ध्या रात्री जागतात आणि सकाळच्या झोपतात. आता आईंना म्हटलं की ह्या तुम्ही मला टोमणा मारत आहे की माझ्या मस्करी करताय मला पण नाही कळत आहे. पण तुम्ही काही म्हणा म्हटलं, माझ्या अंगातला झोपीचा किडा काही तो लवकर जागत नाही. आणि असंच आम्ही सासासुनांचा टोमण्यांचा कार्यक्रम आटोपला आणि इकडे मी आज चीज मॅगी बनवायला घेतली. पण माझ्या सासूबाईंना चीज अजिबात आवडत नाही. त्यामुळे आज मी त्यांना न सांगताच त्यामध्ये चीज ॲड केलं आणि त्यांना एक घास खाऊ दिला आणि खरंच त्यांना आजची मॅगी खूप जास्त आवडली. आणि नंतर मग माझे थोडे कामं आटपवले आणि आज आईंनी यांच्या टिफिनसाठी आलूची भाजी बनवली होती, पण ते मला अजिबातच खायची इच्छा नव्हती. म्हणून इकडे मी माझ्यासाठी भेंडीची भाजी बनवायला घेतली. आणि मी नेहमीच भेंडीच्या भाजीमध्ये निंबूचा रस ॲड करते, त्यानी भाजी एकदम छान लागतात. आणि निंबू नसलं तर ऑप्शनलमध्ये आमचूर पावडर ॲड करते. आणि हो, माझे व्हिडिओ एवढ्या आवडीने बघतात तर लाईक, शेअर, कमेंट अँड फॉलो करायला पण विसरू नका. चला तर मग भेटूच उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये आणि याच टायमिंगमध्ये. तोपर्यंत बाय.